आणि प्रताप आणि प्रसाद यांची जी बॅटिंग होती त्या प्रकारे चालली नाही. तन्नूसारखा बॅटर ओपनिंगला आला नाही, तो पूर्ण टीममध्ये खेळताना दिसला नाही ॲज अ बॅटर म्हणून. या मॅचमध्ये जो मेन बॅटर आहे वाघरालपाडा संघाचा, होतात चुका आणि तिथे मात्र स्ट्रॅटेजी एक वेगळ्या प्रकारे आखल्या गेल्यात. सध्या 1 रन येतोय. हळूहळू विजयाच्या दिशेने वळत असताना टीम टेक्नोस्पोर्ट जैन बॉन्ड क्रिकेट क्लब राई 3 पाहिजेत 14 बॉलमध्ये. जर 2 बॉल 3 मॅच असता तर कसा रंगला असताना, हा देखील इंटरेस्टिंग बॅटल झाला असता का संदीप सर? तसं झालं असतं, परंतु इथे आता 14 मध्ये 3 पाहिजेत. हो हो दांडी गोल आणि 2 बॉल 3 धावा पाहिजे असत्या तर मग हे असं झालं असतं. आत्मविश्वास सुद्धा वाढलाय. विकेट ते मिळाली, तुफाचीत केलं गेलं बॅटरला. पहिली सफलता आराध्य 11 वाघराळपाडा टीमला. विकेट डाऊन गॉन. नक्कीच भावेश पुणेकर यांची देखील भरपूर मेहनत आणि नेहमी भाईंच्या सोबत असतात. भाईंच्या कन्येचं नाव आपण पाहिलं निधी चषक आणि 21 डिसेंबर फिक्स तारीख. पहिली स्पर्धा जुचंद्र गावामध्ये अंडरमची होते, ती चंद्रपाड्याच्या मैदानावरती डिसेंबर महिन्यामध्ये. आणि यंदा देखील ती स्पर्धा आणि काहीतरी वेगळं कदाचित मालिकावीरला त्याही स्पर्धेमध्ये क्वेश्चन मार्क आहे, परंतु बाईक स्कूटी किंवा इतर गोष्टीचा विचार केलेला आहे. त्याची चर्चा भावेश पुणेकर यांनी आमच्याशी केली होती. म्हणूनच अंडरम क्रिकेटला देखील पाहायला विसरू नका. आणि लवकरच डिसेंबरला ती स्पर्धा येईल, अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप. जसा हा वर्ल्ड कप आहे ना, मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात, त्या स्पर्धा पिक्या पडतील या स्पर्धेसमोर. अशी ही स्पर्धा द ग्रेट मराठा परिवार आयोजित अग्रिसेना पुरस्कृत श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा. 2 लाख प्रथम पारितोषिक आणि एक भव्य दिव्य क्रिस्टल ट्रॉफीज आपण पाहतोय. मालिकावीरला स्कूटी आहे. संदीप सर, चर्चा आपण मालिकावीरची करतोय. अनेक साऱ्या टुर्नामेंट पाहिल्या, स्प्लेंडर गाडी असते किंवा इतर डिलक्स गाडी आपण पाहिल्या, परंतु या स्पर्धेमध्ये क्वालिटी यामाहा जी स्पोर्ट्स स्कूटी आहे ना ZR, आणि या स्कूटीचं वैशिष्ट्य आहे की हा जो मॉडेल दिला ना तो हायब्रिड मॉडेल आहे. ब्लू कोर हायब्रिड मॉडेल खासियत आहे या स्कूटीची. चांगला पिकअप, चांगला मायलेज या स्कूटीचा आहे. विकेट गेल्या मैदानाच्या आतमध्ये आणि आकर्षित करते. म्हणजे त्या बाईक पेक्षा ही स्कूटी प्रत्येकाला आवडेल, शोभून दिसेल. 2 फायदा आहेत. घरामध्ये लेडीज असलं तर त्यांनाही वापर होईल आणि एखादा खेळाडू आहे किंवा तुमचा बिझनेस असेल ना, त्यांनाही सामान वाहण्याकरता स्कूटीचा वापर होतो. आणि म्हणूनच कालच्या दिवसामध्ये आपण कलीम शेख साहेबांना बघितलं होतं, ज्यांनी ही स्कूटी स्पॉन्सर केलं. उद्योजक म्हणून त्याने सुद्धा चांगलं काम केलं. नमेच भाईंसोबत ते सुद्धा असत, त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण या मोठ्या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्यांनी ही स्कूटी दिली. मॅच कडे होऊया. आता काय हवं आहे काय नाही. 11 मध्ये 3 पाहिजेत. एकूण धावसंख्या 29, 2 गडी बाद. बाकी खेळाडूंच्या तर नजर आहे या स्कूटीवरती. आणखीन एक खेळाडूची नजर आहे या स्कूटीवरती आणि तो नजर देऊन आहे रवी वाघमारे. त्यांनी सांगितले मला ही स्कूटी आवडले. जरी त्या प्रकारचं प्रदर्शन नाही राहिलं तरी जर एखादी स्कूटी घेता येईल तर अशाच प्रकारची तो स्कूटी घेणार, हे त्यांनी सांगितलंय. वाईट बॉल येतोय म्हणजे इथे आता 11 बॉल 2ची गरज. 11 मध्ये 2 पाहिजेत. काही तितका त्रस्तपणा जाणवला नाही या धावा बनवण्याकरता. टेक्नो स्पोर्ट्स JBCC राई या टीमला सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सर्व काही व्यवस्थित होतंय. हाफ ट्रॅकर चेंडू बघायला मिळाला. नो बॉल आला ओव्हर स्टेपिंगचा आणि अर्जुन आडे नाराज झालाय कारण की त्याला हा बॉल खेळायचा होता. 8 विकेटने टेक्नो स्पोर्ट जैन 2 राई संघ जिंकलाय आणि येताना 12 तारखेला फ्रेश 2 आयकॉन तुम्ही घेऊन या. काय जबरदस्त मॅच राहिला, एक तर्फा. या मॅचचे समरी आपण पाहू शकता. तितका चांगला परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये राहिला नाही वाघरालपाडा संघाकडून आणि गोलंदाजीमध्ये देखील नाही. जश पाटीलची ती ओव्हर 2 विकेट 7 धावा. अर्जुनने 1 ओव्हर मध्ये 12 धावा 1 विकेट 2 ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली अर्जुनने. बॅटिंगला जयेश सेजवालच्या माध्यमातून 12 बॉल मध्ये 15, 6 मध्ये 13 जश पाटील. बघूया मॅन ऑफ द मॅच जो आहे ना तो जश पाटील आहे.
जयेश आणि जश यांच्यामध्ये चर्चा होती, परंतु 2 विकेट जश पाटीलने आणि बॅटिंगला 6 मध्ये 13 केला. जश पाटील आपण आहात या मॅच